नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण आपल्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि बागेमध्ये आल्यानंतर आपण शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न होते की जास्तीत जास्त नरकळी निघत आहे किंवा बागेमध्ये मधमाशी नाही किंवा बागेमध्ये 50% नरकळी आहे किंवा 50% मादी कळी आहे. याच्यावरती काहीतरी तुम्ही एखादा व्हिडिओ बनवावा. तर आपल्या टाईम मिळाला नसल्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता आले नाही, पण डायरेक्ट आपण आता बागेमधून आपण डायरेक्ट लाईव्हला येऊन तुम्हाला थोडक्यात एक ओझरती माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या बागेमध्ये जर ह्या कंडिशनला तुमची बाग असेल, तुमच्या बागेमध्ये जर मधमाशी नसेल, तर तुम्ही एक 2-3 गोष्टी करू शकता. पहिली गोष्ट की तुमच्या बागेमधील केमिकलचे स्प्रे आहेत, जे केमिकलचे स्प्रे कमी करून तुमच्या बागेमध्ये ऑर्गॅनिक स्प्रे वाढवा. ऑर्गॅनिक स्प्रेमध्ये तुम्ही बायो 303चा वापर करू शकताय थ्रिप्ससाठी किंवा डॉक्टर शुअरचा वापर करू शकताय. दुसरी गोष्ट निम ऑइलचा सुद्धा वापर करू शकताय. त्यामुळे तुमच्या बागेमध्ये ही मधमाशी टिकून राहणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये गुळताक फवारणी विलायची गुळताक याची पण फवारणी एखादी तुम्ही काढू शकता. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये पाण्याचा सोर्स तुम्ही बागेच्या कडेला बनवू शकताय, जेणेकरून तुमच्या बागेमध्ये मधमाशी येईल. आता आपल्या बागेमध्ये भरपूर मधमाशी आलेली आहे, त्यामुळे आपल्या बागेला सेटिंग पिरियडला जास्तीत जास्त बागेला काही एवढा जास्त त्रास झालेला नाही आणि कळी पण सध्याची तुम्ही बघू शकता, कळी पण चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नरकळी पण या ठिकाणी आहे, पण मादी कळींची संख्या जास्त असल्यामुळे नरकळीचा एवढी काय अडचण नाही जास्त. आता तुम्ही बघू शकता ह्याला 2-3 नरकळी आणि एक मादी कळी आहे. त्यामुळं जरी नरकळी असेल तर तुमच्या बागेला सेटिंग होण्यासाठी नरकळी पाहिजेच. पण कमीत कमी नरकळी आलेली चांगली, म्हणजे जास्तीत जास्त 30 ते 40% जरी मादी कळी आली तरी तुमच्या बागेची सेटिंग हे कमीत कमी 100+ होऊन जाते. तर चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये आता थ्रिप्सचं तर झालं, तर नरकळी जरी जास्तीत जास्त 90-100% असेल तर तुम्ही बागेचं पाणी हे पूर्ण कमी करा. बागेचं पाणी पूर्ण कमी केल्यानंतर तुमच्या बागेची नरकळी जी आहे ती ड्रॉपिंग चालू होईल. ड्रॉपिंग नंतर तुम्ही 042-47 एकरी 3 किलो, 645-6 060-20 ह्या ग्रेड तुम्ही चालू करू शकता. एक एकरी 3-3 8 दिवसाच्या अंतराने एकरी 3-3 किलोच्या अंतराने तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुमच्या बागेमध्ये नवीन मादीकडे येण्यास सुरुवात होईल. आता आपल्या ह्या बागेमध्ये बघू शकता एकाच थाप्याला जवळजवळ तो आपल्या 70% झाडाची इकडे सेट झालेली आहे. त्यामुळं इथून पुढे आपण आता ह्या बागेमध्ये चांगले सिस्टमॅटिक 1-2 स्प्रे घेऊन आपण ह्या बागेमध्ये आपल्या ग्रो कव्हर लावायचे आता नियोजन आपण चालू करणार आहे. तर तुमच्या बागेमध्ये जर मादीकडे अजून निघत नसेल तर तुम्ही वरून फुलराणी फुलराणी नसेल तर राजनंदिनी नसेल तर